मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट, मस्त खमंग आणि जबरदस्त चविष्ट गाजराचा हलवा. किती छान मस्त डिलिशियस दिसतोय ना. आता हा बनवायचा कसा ह्याची रेसिपी लगेच जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अचूक प्रमाणात अर्धा किलो गाजर वापरून गाजराचा हलवा कसा बनवायचा. मित्रांनो, आता हे असे दिवस आहेत की बाजारात गाजर भरपूर आणि ताजे मिळतात. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे हा हलवा करून पाहायची. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात असलेल्या मोजक्या साहित्यांमध्ये तयार होते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मस्त गाजराच्या हलव्याला. सगळ्यात आधी आपण गाजर धुवायला घेऊया. मी इथे गाजर आधीच थोडी कापून घेतली आहे, म्हणजे धुवायला एकदम सोपी जातात. गाजर नीट धुवायची खूप गरज असते, कारण त्यावर माती, धूळ असते आणि ते नीट स्वच्छ होणे खूप गरजेचे आहे. तर चला, गाजर छान स्वच्छ धुतलेले आहे. आता आपण गाजर सोलून घेऊया. गाजर सोलताना कधीही घाई करू नका, हळूहळू नीट सोलायचं. मी इथे सगळी गाजर सोलून घेतलेली आहे. आता खरी मजा सुरू होते ती गाजर किसायची. मित्रांनो, लक्षात ठेवा, किसताना हात जपून किसा. हाताच्या बोटांना दुखापत होऊ नये याची दक्षता घ्या. मित्रांनो, हे बघा, भरपूर गाजर किसून झाले आहेत. किती छान मस्तपैकी असे सुंदर दिसत आहे. चला आता पुढची स्टेप बघूया. इन्ग्रेडियंट्स इथे मी घेतलेले आहेत 9 ते 10 बदाम, थोडीशी किशमिश, काजू आणि पिस्ता, त्यानंतर विलायची आणि साधारणतः अर्धा छोटा ग्लास दूध. तुम्हाला जास्त आवडत असेल तर पूर्ण ग्लासही चालेल, पूर्णपणे तुमच्यावर आहे. साखरेसाठी मी 1 वाटीपेक्षा थोडी कमी घेतली आहे, कारण मला फार गोड नको आहे. पण तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता. काहींना हलवा फार गोड आवडतो, म्हणून त्यांच्याकरिता साखरेचं प्रमाण वाढवता येऊ शकतं. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स गाजराचा हलवा एकदम खास बनवायला मदत करणारे आहे. मित्रांनो, आता सर्वप्रथम हे सगळे इन्ग्रेडियंट्स गाजराचा हलवा एकदम खास बनवायला मदत करणारे आहेत. आता आधी सगळे ड्राय फ्रुट्स कुटून घेऊया. मी बदाम खलबत्त्यात टाकतोय आणि जाडसर कुटतोय. लक्षात ठेवा की पावडर नाही करायची. बदाम कुटून झाले की ते एका वाटीत काढून ठेवूया. मग काजू, तेही जाडसर कुटून घेऊया. पिस्त्याची साल काढून त्यालाही छान कुटूया. हे ड्राय फ्रुट्स म्हणजे गाजराच्या हलव्याची खरी जान आहे. टेस्टही छान येते आणि दिसायलाही भारी. आता शेवटी विलायचीचे दाणे बारीक करून घेऊया. चला तर मग मित्रांनो, आता सगळं रेडी आहे. आता हलवा बनवायला सुरुवात करूया. गॅस ऑन केलेला आहे. नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. सगळ्यात आधी किसलेले गाजर पॅनमध्ये टाकूया. मित्रांनो, हे दिसायला किती सुंदर दिसत आहे ना. गाजरातून थोडं पाणी सुटेपर्यंत आपण त्याला सतत ढवळत राहूया.
हे बघा, छान वाफा यायला लागले आहे. आता मी 2 टेबलस्पून तूप टाकतो. या तुपामुळे गाजराच्या हलव्याला मस्त असा सुगंध येतो. आता मित्रांनो, छान परतून घेऊया. मित्रांनो, ह्यानंतर आता आपण साखर घालूया. थोडं जास्त हवं असेल तर अजून थोडी टाकू शकता. मित्रांनो, आता परत एकदा छान ढवळून घेऊया. रंग आणि चमक बघा किती सुंदर दिसते आहे. आता झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये ढवळत राहूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हलव्याला किती छान असा ऑरेंज कलर आलेला आहे. आता विलायची पावडर टाकूया. विलायची पावडरमुळे टेस्ट एकदम लेव्हल अप होते. मित्रांनो, ह्यानंतर आता आपण दूध टाकायला हवं. आता परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आता बघा किती अप्रतिम दिसतोय ना आपला गाजराचा हलवा. थोडा वेळ अजून शिजू देऊया. मित्रांनो, आता ड्रायफ्रुट्स टाकण्याची वेळ आली आहे. तुम्ही आधीही टाकू शकता, पण मला हे थोडंसं टॉपिंग सारखं हवं होतं म्हणून आता टाकतो आहे. आणि बघा ना किती मस्त असा दिसतोय, किती टेस्टी वाटतोय. आपला गरमागरम खमंग गाजराचा हलवा रेडी झाला आहे. नक्की ट्राय करा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो, अशाच सोप्या पद्धतीने आणि अगदी घरच्या साहित्यांमध्ये आपला खमंग, सुगंधी आणि जबरदस्त चविष्ट गाजराचा हलवा तयार झाला आहे. हा हलवा तुम्ही सणाला, खास पाहुण्यांसाठी किंवा फक्त स्वतःला खुश करायला नक्की करून पहा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या घरच्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुमचा फीडबॅक आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मला वाचायला खूप आवडेल. अशा सोप्या, चविष्ट आणि हमखास जमणाऱ्या रेसिपींसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश रहा, खात रहा आणि घरात गोडवा पसरवत रहा.